कबड्डीचा विषय झाला, खो खोचा विषय झाला, फुटबॉलचा विषय झाला, अगदी बुद्धिबळाचा सुद्धा विषय झाला, सगळ्या खेळाचा विषय झाला. पण आपल्या सगळ्या सर्व उत्कृष्ट खेळाडू इथं व्यासपीठावर बघत असताना समोरचे खेळाडू जे इथं बसले, जे खरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत, ते नेमकं बघतायत की आपण सुद्धा टीम मध्ये आहेत, पण 12वेत आपला नंबर कधी लागतो. खरंय का नाही? खरंय का नाही? मला एवढीच जाणीव करून द्यायची होती, याच्या पलीकडे काही नाही. काल परवा इंडियाची टीम घोषित झाली, सगळे म्हणाले आपका तो हो गया, हमारा क्या है. हमारा क्या है, बरोबर आहे. म्हणजे तुमच्या भावना मी या भावनिक आजच्या 27व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताच्या कार्यक्रमात ओळखल्यानं खूप खूप धन्यवाद. म्हणजे तुम्ही आता 12व्यात राहणार नाही, तुम्हाला सुद्धा संधी मिळेल. म्हणजे आम्ही तर कायम 12वे राहणार आहे, त्याची आम्हाला जाणीव आहे. पण एक निश्चित आहे, खेळाचा असो की राजकारणात खेळ असो किंवा खेळात राजकारण असो, एक लक्षात घ्या की सूर्यकुमार यादवाला सुद्धा ज्यांनी वर्ल्ड कप जिंकून दिला, आणि वयाच्या 15व्या वर्षात सुद्धा वैभव सूर्यवंशी सारख्या संधी मिळते. याचा अर्थ कर्तृत्वाला कार्यकर्त्याच्या निष्ठेला आणि त्याच्या कामाला, त्याच्या कामाच्या मोजमापाला या ठिकाणी पक्षांनी सर्वश्रेष्ठ स्थान देणं गरजेचं आहे. तरच दादांचं या महाराष्ट्रातलं स्वप्न आपण पूर्ण करू शकतो. हेच विनंती करतो की अजितदादाचं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या, तुम्ही जसं धनंजय मुंडेच्या भाषणामध्ये शेवटचा कार्यकर्ता कोणी नॉट आउट राहिला नाही पाहिजे, धनंजय तुझा इशारा आम्हाला समजलेला आहे, ते असा काही ती चिंता करू नका. रिटायर्ड हर्ट जे होतो ना, रिटायर्ड हर्ट क्रिकेटच्या परिभाषामध्ये, त्यांना परत बॅटिंग करून म्हणजे करायची परवानगी मिळत असते. ते बादामध्ये गिनती नाही होते, त्याची बाद झालेला मध्ये रिटायर्ड हर्टची गिनती होत नाही. त्यामुळं तुम्ही त्याची काळजी करू नका आणि आपण सर्वांनी जास्तीत जास्त काम करून पार्टी वाढवा. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी. धन्यवाद.